नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 जुलै 2025. मी म्हटलं होतं ना 21 जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल, 22ला थोडी व्याप्ती वाढेल. तर पाहू शकता हे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा सगळीकडे जवळपास हा पाऊस सुरू झालेला आहे. आणि राज्याला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21, 22, 23, 24, 25, 26 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. कोणाचं पीक जाणार नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. आणि हे पाऊस शकता आमच्या ह्या परभणी जिल्ह्यामधला हे पाऊस लाईव्ह आहे आणि लाईव्ह दाखवत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देत आहे. तर राज्यात सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता, तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर तिथल्या शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली, तुमच्या धाराशिवला देखील पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो कडाष्टीकडं, तिकडं देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस येणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे, 12 तास झाले सारखा पाऊस चालू आहे. हिंगोलीकडं देखील पाऊस चालू आहे. त्याच्यानंतर यवतमाळ मध्ये बुलढाण्याकडे देखील पाऊस, जालन्यात देखील पाऊस चालू आहे. आणि हे आमच्या बघा परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू आहे, जालनाकडे चालू आहे तर पूर आला आहे नदीला. तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. म्हणजे मी म्हटलं होतं ना 21ला पाऊस सुरुवात होईल, 22ला त्याची व्याप्ती वाढेल. तर मध्यरात्री तो पाऊस पडला आणि हे पाहू शकता. आता या ठिकाणाहून राज्यात परत सांगतो की राज्यामध्ये 21 जुलै, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे. आणि हे बघा, ही आमची इथली कसुरा नदी आणि लेंडी नदी. तर या ठिकाणी बघा हे पुलाव पाणी आलेलं आहे आणि आता म्हणजे अर्ध्या तासातच जवळपास या पुलावून पाणी जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं. बघा आत्ताच हे पाणी वरी येत आहे, म्हणजे अर्ध्या तासातच पाणी वरी येणार आहे पुलाच्या, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात 21 जुलै, 22, 23, 24, 25, 26, 27पर्यंत दररोज पाऊस पडणार आहे, वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाहू शकता, ही आमची इथली कसुरा नदी आहे. आत्ता पाणी आणखीन 10 मिनिटात याच्यावरून पाणी जाणार नाही, हे वाहनं बंद होऊ शकते. म्हणून पाहू शकता की इतका पाऊस पडला आहे. म्हणजे मी म्हटलं होतं ना शेतकऱ्याला, बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला घाबरू नका, परभणी जिल्ह्यातल्या घाबरू नका, राज्यामध्ये पाऊस येणार आहे, कोणाला काही घाबरायची गरज नाही. पाहू शकता हे पाणी आलेलं आहे. आणखीन आलेले झाले तर अर्ध्या तासामध्ये ह्या पुलावून पाणी जाणार आहे म्हणून हे त्याचा हिडिओ देखील तुम्हाला देतो. कारण की इकडं जालना जिल्ह्यामध्ये राज्यात ज्या भागात पाऊस झाला नाही त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काही घाबरू नका, कोणाचं पीक जाणार नाही. तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्या भागात झालं नाही त्यांच्या भागामध्ये आज 22 तारखेला, उद्या 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, लासूर, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, त्याच्यानंतर इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर इकडं राहुरी तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर इकडं 2 तालुक्यात, म्हणजे ज्या भागात पाऊस पडलेला नाही तिकडं देखील पाऊस पडणार आहे. विदर्भात देखील तुम्हाला सांगतो 6 आणि 5, 11 जिल्ह्यामध्ये 27 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही. म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये 26 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे.